कोण? तारिणी. अरे बॉस, तू पण काय नॉक कशाला करतेस? ये ना. अरे नाही, तू मगाशी फोनवर बोलत होतास ना कोणाशी तरी, म्हणून मी नॉक केलं. अच्छा, ते त्याचं काय एवढं चालायचंच. अरे तुला तर सगळंच माहिती आहे. हो, पण इथून पुढे तुझी प्रायव्हसी पाळली पाहिजे ना. नाही, असं काही नाहीये. असं कसं नाही? तुला म्हणजे तुझं चहा घे ना, गार होईल तो. तुझं फोनवर वगैरे बोलून झालं असेल तर मला जरा एका विषयावर बोलायचं होतं. हा बोल ना बॉस. आणि प्लीज इतकी फॉर्मल नको ना वागूस. म्हणजे बघ, तू काही चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण तुझी गर्लफ्रेंड कोण आहे? म्हणजे ती कोण आहे, काय करते, कुठे राहते, कशी दिसते, काहीतरी सांग ना. तू हे असं अचानक? अचानक नाही काही. आता तू मला नकार दिला असलास तरी मैत्री आहे ना आपल्यात अजून. मग म्हणून विचारलं मी. सांग ना, कोण आहे ती? आत्ताच सांगू? हो का? नाहीतर एक काम कर ना, भेटच घालून दे. काय झालं? ठीक आहे ना सगळं? तुझी अशी इच्छा नाहीये का की आम्ही भेटावं? तुला नाही आवडलं का मी असं अचानक विचारलं ते? नाही ठीक आहे, तसं असेल तर तसं सांग ना मला की मला नाही आवडलं तारिणी म्हणून. मी नाही विचारणार परत. म्हणजे आता तुला मैत्री ठेवायची नसेल तर तसंही सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. मी असं काहीच म्हणत नाहीये की मैत्री ठेवायला पाहिजे. काही अशी अपेक्षा नाहीये माझ्याकडनं. तसं काही नाही बॉस. तू तू तिला अशी भेटू शकतेस. म्हणजे अशी? तुला काय भीती वगैरे वाटते का की मी तिला सांगीन माझं तुझ्यावर? तुझं माझ्यावर? कुठे काय? काही नाही. मी काहीतरी उगाच वेड्यासारखं बोलणार होते. पण आता माझ्या मित्राची होणारी बायको आहे म्हटल्यावर मी भेटायला हवं ना तिला. कदाचित आमच्यातही मैत्री होईल. सावकाश. काय झालं? परिस्थितीचे चटके. काय? चटके? ऊन ऊन केवढं वाढलंय ना. असं एवढ्या उन्हात कसं भेटणार तुम्ही? अरे मग संध्याकाळी भेटू, त्यात काय एवढं. ऊन उतरलं ना की मग भेटू. पण तू भेट घालून देशील ना? भेट घालून देशील ना? नाहीतर नाही नाही, थांब थांब थांब. म्हणजे भेट घालून देशील. वेळ आली आहे आता. कसली वेळ? भेटवण्याची. भेटवतो लवकर. काय सांगू आता? माझी मजा माझ्या अंगाशी येणार वाटतं.